प्रेज लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड, महान, सुंदर आणि सामर्थ्यशाली नावामध्ये पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना सलाम. आज पुन्हा एकदा परमेश्वराची काही वचनं घेऊन मी तुमच्या समोर आलोय. या तर मग आपण जाऊया देवाच्या वचनांकडे आणि देवाच्या वचनांमधून काही गोष्टी पाहण्याचा प्रयत्न करूया आणि पुन्हा एकदा थोडासा मागच्या विषयाला हात घालूया. आणि तो विषय असा होता की आम्ही ट्रॅडिशनल धार्मिक आहोत काय. आणि म्हणून बायबल आम्हाला असं सांगतं की हे निद्रिस्त जागा हो आणि मेलेल्यातून उठ. आमची धार्मिकता कशा प्रकारची आहे, कशा प्रकारचं जीवन आम्ही जगत आहोत, आपण मागच्या वेळेस या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये पाहिलेल्या आहेत. आणि आज थोडंसं पुढे जाऊया. कशा प्रकारचे लोक आम्ही आहोत. मृतवत असलेला विश्वास घेऊन देवाकडे जाणारे आहोत. मृतवत अशी असणारी प्रीती घेऊन परमेश्वराकडे चाललेलो आहोत. मृतवत अशी धार्मिकता आम्ही देवासमोर घेऊन जाऊ शकत नाही. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून त्याच अनुषंगाने आज काही गोष्टी आपण वचनांमध्ये पाहूया. आणि गलतीकारस पत्र 5वा अध्याय आणि 22वे वचन आम्हाला काय सांगतं. गलती 5:24 आणि मी तुमच्यासाठी वाचतो. जे ख्रिस्त येशूचे आहेत त्यांनी विकार व वासना यांच्यासह देह स्वभाव वधस्तंभावर खेळला आहे असं देवाचं वचन सांगतं. जे ख्रिस्ताचे आहेत त्यांनी देह स्वभाव वधस्तंभावर खेळलेला आहे. विकार आणि वासना यांच्यासह सगळ्या गोष्टींसह देह स्वभाव वधस्तंभावर खेळलेला आहे असं बायबल आम्हाला सांगतं. मग आता आम्हाला विचार करायचा की आमचा देह स्वभाव कसा आहे. आम्ही कोणीच परिपूर्ण नाही. आम्ही प्रत्येक जण पापी आहोत. नाहीतर तुम्ही म्हणताल की तुम्ही सांगताय म्हणजे तुम्ही स्वतःला शहाणे समजता, ग्रेट समजता. प्रियांनो, मी देखील एक पापीच आहे आणि आम्ही सगळेच जण पापी आहोत. बायबल असं सांगतं की नीतिमान एकही नाही. आणि मग आम्ही सगळेजण पापी असतानाच बायबल असं सांगते की प्रभू येशू ख्रिस्त या जगात आला. तो तुमच्या माझ्या पापांसाठी मरण पावला. तो तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला. तो स्वर्गात गेला. त्याने जाताना सांगितले पश्चाताप करा कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. पश्चातापासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला सगळ्यांना आवाहन केले. त्याच्या शिष्यांनी आम्हाला आवाहन केले. आणि मग आमचं कर्तव्य आहे. आणि प्रेषित 7:17-30 मध्ये जर तुम्ही गेलात तर तिथे असं सांगितले की अज्ञानाच्या काळाकडे परमेश्वराने डोळेझाक केली, परंतु आता सर्वांना तो अशी आज्ञा देतो की प्रत्येकाने पश्चाताप करावा. आणि पश्चाताप करा ही एक आज्ञा तुम्हाला आणि मला देण्यात आलेली आहे. अनेकांना आज्ञा माहीत नाहीत, परंतु आम्हाला एक आज्ञा आहे की आम्ही पश्चाताप केला पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्त म्हटलं की जशी मी स्वतःवरती प्रीती करतो तशी तुम्ही एकमेकांवरती प्रीती करा, अशी मी तुम्हाला नवीन आज्ञा देतो. आम्हाला आज्ञा माहीत नाहीत. परमेश्वराने आज्ञा दिलेल्या आहेत. आणि पश्चाताप करा ही एक आज्ञा आहे. आणि मग आम्ही आमचा देह स्वभाव जर वधस्तंभावरती खेळलेला नसेल तर आम्ही कुठल्या प्रकारचे धार्मिक आहोत. आम्हाला गर्दीमध्ये जायला आवडतं, आम्हाला मीटिंगमध्ये जायला आवडतं, आम्हाला मीटिंग अटेंड करायला आवडतं, आम्हाला सजून धजून, आम्हाला कपडे नवीन नवीन कपडे घालून, फॅशनेबल ड्रेस घालून आम्हाला लोकांच्या समोर जायला जास्त आवडतं. एकटे असताना, एकांतात असताना देवाला कसं सादर करत आहात स्वतःला. देवासमोर स्वतःला कसं सादर करत आहात, आज हा मोठा प्रश्न आहे. एकटे असताना मोबाईलवरती नको त्या गोष्टी पाहायच्या आणि लोकांच्या समोर गेल्यावर धार्मिकतेचा मुखवटा धारण करून मी खूप धार्मिक आहे हे जगाला दाखवायचं. बंद करा प्रियांनो या गोष्टी. देवाकडे आम्ही कसं पाहत आहोत. स्वतःला धार्मिक म्हणून घेत आहोत काय. धार्मिक म्हणवणारे लोक मला सांगू द्या पैशावर प्रेम करणारे असतील. धार्मिक म्हणवणारे लोक गर्दीमध्ये जाणारे असतील. त्यांना प्रतिष्ठेची जागा हवी असेल.
धार्मिक म्हणवणाऱ्या लोकांना प्रभू येशू ख्रिस्त पण म्हणतो की त्यांना सभास्थानात मोठी मोठी आसनं पाहिजेत. त्यांना जर पुढे स्टेजवरती बसवलं नाही तर त्यांना राग येणारे लोक असतात, धार्मिक लोक. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्त म्हटलं ज्याला मोठं व्हायचे त्यांनी आधी छोटं झालं पाहिजे. आम्ही कसे आहोत आज विचार करायचा. धार्मिक असणारे लोक सगळ्या मीटिंग अटेंड करतील, दशमांश देतील, पण पैशावरचं प्रेम मात्र कमी होणार नाही. धार्मिक असणारे लोक निंदा करतील, चहाडी करतील, लबाडी करतील, सगळ्या प्रकारचं वाईट अगदी मनापासून बोलतील. निंदा करण्यामध्ये एक्सपर्ट असणारे लोक अतिशय धार्मिक असतात. तुमच्यापैकी कोणाला राग येत असेल तर देवाला धन्यवाद. कोणाला वाईट वाटत असेल तर असं समजा की आज परमेश्वराचं वचन माझ्यापर्यंत पोहोचले. कारण बायबल आम्हाला असं सांगते की आमचा देह स्वभाव वधस्तंभावरती खिळला गेला पाहिजे. आणि जर तो खिळला जात नसेल तर आम्ही आमच्या देह स्वभावाला घेऊन स्वर्गाच्या राज्यात जाऊ शकत नाही, असंही बायबल सांगतं. जगाशी मैत्री ही देवाशी वैर आहे. जगाशी मैत्री करू नका म्हणजे याचा अर्थ असं नाही की जगात कुठल्याच व्यक्तीसंगती मैत्री करू नका. जगातल्या गोष्टींमध्ये एकरूप होऊ नका. रोमकरसपत्र 12 अध्याय 2 वचनात सांगितलं की या युगाशी समरूप होऊ नका. हे युग काय करतंय, हे जग काय करतंय, या जगामध्ये लोक काय करत आहेत त्यांच्याशी समर्पित होऊ नका. त्यांच्या संगती तुम्ही एकरूप होऊ नका. तर तुम्ही देवाला समर्पित व्हायला शिका आणि परमेश्वर जे काही सांगत आहे त्याच्याकडे आम्ही लक्ष द्यायला शिकलं पाहिजे. हे आमचं आद्य कर्तव्य आहे आणि त्याच्याकडे विशेषतः आम्हाला लक्ष द्यायची आज गरज आहे. मग आम्ही धार्मिक जीवन जगणारे लोक आहोत का आध्यात्मिक जीवन जगणारे लोक आहोत? 2 तिमोथेला पत्र 3 अध्यायात आणि 5व्या वचनामध्ये असं म्हटलंय की सुभक्तीचे केवळ बाह्य रूप दाखवून तिचे सामर्थ्य नाकारणारी अशी ती होतील, त्यांच्यापासून दूर राहा. सुभक्तीचे केवळ बाह्य रूप दाखवणारे लोक आणि परमेश्वराचं सामर्थ्य नाकारणारे लोक आम्ही आज पाहत आहोत जगामध्ये. ज्या वेळेला टीव्हीवरती न्यूजमध्ये डिबेट्स चालतात आणि त्या डिबेट्समध्ये काही प्रिस्ट आहेत, काही फादर आहेत आणि ते सरळ सरळ असं म्हणतात की चिन्ह चमत्कार येशूच्या नावात होतात, असं काही नाही. ते अतिशय स्पष्टपणे सांगतात की आमच्या चर्चेसमध्ये असं कधीच काही झालं नाही. बाहेर असं का होतंय, कोणाबद्दल होतंय आम्हाला काही माहित नाही. आणि देवाचं सामर्थ्य नाकारणारे असे अनेक धार्मिक लोक या जगामध्ये आहेत. परंतु आमचा विश्वास आहे की आमचा देव, आमचा प्रभू येशू ख्रिस्त जिवंत आहे. हालेलुया. आणि तो म्हणतो की मी काल, आज आणि युगानुयुग सारखाच आहे. आणि जर 2000 वर्षापूर्वी तो चिन्ह चमत्कार करू शकत होता तर तो आजही चिन्ह चमत्कार करतो आणि त्याच्याच सामर्थ्यामध्ये, त्याच्याच नावामध्ये अद्भुत चिन्ह चमत्कार आजही होत आहेत. हालेलुया. आणि मग आमचा हा विश्वास आहे, परंतु अनेक धार्मिक लोकांचा हा विश्वास नाही. प्रेज द लॉर्ड. सो कॉल्ड धार्मिक म्हटलेले लोक त्या येशूपासून दूर आहेत, त्या पवित्र आत्म्यापासून दूर आहेत, त्याच्या सामर्थ्यापासून दूर आहेत. फक्त ख्रिस्ती म्हणवणारे, फक्त येशू येशू करणारे असे अनेक लोक आहेत. आम्ही कसे आहोत आज आम्हाला विचार करायचा आहे. मलाकीच्या पुस्तकात आणि 1 अध्यायामध्ये 8व्या वचनामध्ये जर गेलात तर तुम्हाला तिथे पाहायला मिळेल. मलाकी 1:8 मध्ये तुम्ही आंधळा पशु अर्पिता हा अधर्म नव्हे काय? लंगडा किंवा रोगी असा बळी देता हा अधर्म नव्हे काय? असले अर्पण आपल्या प्रांताधिकाऱ्यास देऊन तर पहा, तो तुझवर प्रसन्न होईल काय? अथवा तुझवर त्याची मर्जी असेल काय? असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. कसं अर्पण घेऊन येत आहात? परमेश्वराचं वचन असं सांगते की तुम्ही आंधळा पशु, लंगडा पशु जे काही अर्पण तुम्ही आणता, मग ते अर्पण अशा प्रकारचं घेऊन जर तुम्ही देवाच्या चरणामध्ये येत असाल
तर परमेश्वराला ते मान्य होणार असेल काय? देवासाठी आवाज उंच न करण्याचा अर्पण, स्तुती आराधना न करण्याचा अर्पण. मंदिरामध्ये काय येतो तेच अजूनही अनेक लोकांना माहित नाही. का मंदिरामध्ये जायचं असतं, का परमेश्वराच्या चरणामध्ये जायचं असतं, का तिथं सगळ्यांनी एकत्र जमायचं असतं, याच्याबद्दल आजही अनेक लोकांना ज्ञान नाही. सगळेजण जातात म्हणून आम्ही पण जायचं, अशा पद्धतीचं जीवन लोक जगत आहेत. रविवारचा दिवस आहे, मग चला 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 चर्चला जायचं. अरे पण का जातोयस? काय घेऊन जातोयस? देवासमोर स्वतःला कसं सादर करतोयस? कशासाठी नेमकं जातोयस? तेच अजूनही अनेकांना समजलं नाही. लांब लांब जातील, 50-50 किलोमीटर लांब जातील, का तर चर्चला चाललाय, पण कशासाठी चाललाय ते समजत नाही. एखाद्या पर्टिक्युलर पास्टरसाठी म्हणून हे गाव सोडून दुसऱ्या गावात जाऊन चर्चला जाणारे लोक आहेत. घराजवळचं चर्च आवडत नाही. पास्टरवर प्रेम करतात का देवावर प्रेम करतात तेच समजलं नाही अजून. कसल्या प्रकारचं अर्पण घेऊन जात आहात? आंधळा पशु परमेश्वराला मान्य होईल का? लंगडा असणारा पशु परमेश्वराला मान्य होईल का? आंधळ मेंढरू किंवा लंगडा बैल तुम्ही परमेश्वराला अर्पण म्हणून चढवणार आहात काय? त्याच प्रकारे तुमची अर्धवट मनाने केलेली स्तुती, अर्धवट अंतःकरणाने केलेली भक्ती, अर्ध मन मोबाईल मध्ये लागले, अर्ध मन कामावरती लागले, अर्ध मन घरामध्ये लागले, अशा प्रकारची केली जाणारी भक्ती परमेश्वराला मान्य होईल का? हातातलं काम सोडून घाईघाईत परमेश्वराकडे आलाय, चर्चला आलाय, पण तेवढीच घाई आहे की परत एकदा त्या कामावरती जाऊन ते काम पूर्ण करायचे. मग चर्च मध्ये पण मन लागाना आणि कामामध्ये पण मन लागाना. अशा प्रकारचं जीवन परमेश्वराला मान्य होईल काय? आज विचार करायची गरज आहे प्रियांनो. कशा प्रकारचं जीवन आम्ही जगत आहोत? आणि अशी धार्मिकता आम्हाला सार्वकालिक जीवनामध्ये घेऊन जाईल काय? अशा धार्मिकतेचा परमेश्वर भुकेलेला आहे का? परमेश्वराची आमच्याकडून अपेक्षा आहे तुम्ही तुमच्या जीवनाचं समर्पण त्याला करावं. तुम्ही किती दान देत आहात, किती दशमांश देत आहात, याला किंमत नाही. सगळी सृष्टी परमेश्वराची आहे. तो म्हणतो सोनं माझं आहे, रूप माझं आहे, डोंगरावरती चरणारे हजारो गुरढोरं माझे आहेत. तुम्ही मला काय देणार? एका व्यक्तीने गाणं काढलं, मग क्या दे सकता हो, क्या ला सकता हो. आम्ही तुला काहीच देऊ शकत नाही देवा. मग तुम्ही काय देणार त्याला? फक्त मागतच राहणार काय? तुमच्या जीवनाचं समर्पण त्याला हवंय. हालेलुया. तुमच्या जीवनाचं समर्पण जर तुम्हाला करता येत नसेल तर येशू येशू करून उपयोग होणार नाही. मत्ते 7:21 असं सांगतं, येशू येशू म्हणणाऱ्या प्रत्येकाचा स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होणारच नाही, परंतु जो कोणी माझ्या पित्याच्या इच्छेप्रमाणे वर्ततो त्याचा मात्र होईल. हालेलुया. मग आम्ही कशा प्रकारचं जीवन जगत आहोत? आज या उपवासाच्या दिवसांमध्ये अनेक लोक उपवास करत आहेत. भूक लागली की म्हणतात की आता उपवास सोडायला काय हरकत नाही. अर्ध लक्ष अन्नाकडे लागलेलं आहे. कधी एकदाच जेवण करतोय. वेळ मिळत नाही, प्रार्थना करायला वेळ नाही, कामामधून सुटका होत नाही, देवासाठी वेळ नाही, संध्याकाळी थकून गेलेला असतो, मग प्रार्थना करायला नकोशी वाटते. कसं जीवन जगत आहोत आम्ही? धार्मिकता आहे का नुसतीच? जरा विचार करा. आज नेमकं कसं चाललंय, काय चाललंय आपलं जीवन? कशा प्रकारे आपण तयार केलेलं आहे? परमेश्वराची अपेक्षा आहे आमच्याकडे की तुमच्यामध्ये आत्मिकता असली पाहिजे. योहान 4:24 सांगतं की आत्म्याने आणि खरेपणाने त्याची उपासना करणाऱ्यांच्या तो शोधामध्ये आहे. त्याला धार्मिक लोक नकोयत. तुम्हाला पाहायचं का? बघा, धार्मिक लोकांसाठी प्रभू येशू ख्रिस्ताने एक वचन सांगितलंय. मत्ते कृषी वर्तमान आणि 23वा अध्याय. मत्ते 23 मध्ये आणि 23व्या वचनापासूनच पुढे मी वाचतो तुमच्यासाठी.
अहो शास्त्र्यांनो, अहो परुषांनो, हे तेच शास्त्री आणि परुषी होते ज्यांचं बायबल तोंडपाठ होतं. हालेलुया. तेच धार्मिक लोक होते आणि त्यांच्याविषयी परमेश्वर काय म्हणतो? ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार. ढोंगी लोकांसाठी येशू ख्रिस्ताने सांगितलेला हा उपदेश आहे. कारण पुदिना, बडीशेप व जिरे यांचा दशांश तुम्ही देता आणि नियमशास्त्रातील मुख्य गोष्टी म्हणजे न्याय, दया व विश्वास ह्या तुम्ही सोडल्या आहेत. ह्या करावायच्या होत्या तरी त्या सोडायला पाहिजे असे नाही. म्हणजे दशमांश दिलाच पाहिजे, परंतु न्याय, दया व विश्वास हे सोडायला नाही पाहिजे. फक्त दशमांश देऊन स्वर्गात जाणार नाहीत. न्यायाने वागत आहात का? कोणावर अन्याय केलाय का? कोणाचे काय लुबाडलंय का? आज विचार करा जीवनामध्ये. तुमच्यामध्ये दया आहे का? जे दुसऱ्यांचा न्याय करतात त्यांचाही न्यायच केला जाईल. हालेलुया. जे दया दाखवतात त्यांच्यावरती दयाच केली जाईल असं बायबल आम्हाला सांगतं. आम्ही न्यायाने वागणारे लोक आहोत, आम्ही दयेने वागणारे लोक आहोत आणि विश्वास आमच्यामध्ये किती आहे. प्रभू येशू ख्रिस्त त्या शताधिपतीला असं म्हटलं की जा, तुझ्या विश्वासाने तुझा चाकर बरा झालेला आहे. कसा विश्वास आहे आमचा? तो शताधिपती येशूला म्हणतो की माझा चाकर मरतोय, माझ्या घरी येऊ नको, पण इथूनच शब्द मात्र बोल. आणि येशू म्हटला की संपूर्ण इस्रायलामध्ये मला एवढा विश्वास कुठेच आढळला नाही. प्रेज द लॉर्ड. आणि पुढे मग असं सांगितले, अहो शास्त्र्यांनो, अहो परुषांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार. तुम्ही ताटवाटी बाहेरून साफ करता, पण ती आतून जुलूम व असंयम यांनी भरलेली आहे. अरे आंधळ्या परुषा, पहिल्याने वाटी आतून साफ कर, म्हणजे ती बाहेरूनही साफ होईल. अहो शास्त्र्यांनो, अहो परुषांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार. कारण तुम्ही चुना लावलेल्या कबरांसारखे आहात. त्या बाहेरून खरोखर सुंदर दिसतात, परंतु आत मेलेल्यांच्या हाडांनी व सर्व प्रकारच्या घाणीने भरलेले आहेत. तसे तुम्हीही बाहेरून लोकांना नीतिमान दिसता, परंतु आत ढोंगाने व अनितीने भरलेले आहात. प्रेज द लॉर्ड. हे देवाचं वचन आहे, हे मी सांगत नाही. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, किती ढोंगी लोक आहात तुम्ही आणि तुमची केवढी दुर्दशा होईल. बाहेरून चुना लावलेल्या कबरांसारखे सुंदर स्वतःला सजवत आहे. छान छान कपडे पाहिजेत, छान केस केलेले असले पाहिजेत. आजकाल तर फॅशनचं इतकं फॅड आलंय की विचारूच नका. फॅशनेबल ड्रेस पाहिजेत, फॅशनेबल केस पाहिजेत, वेगवेगळ्या पद्धतीचे हेअरस्टायलिस्ट आता मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. मग ते पुरुषांचे असू द्यात किंवा स्त्रियांचे असू द्यात. एवढं सगळा मेकअप करून, एवढे सगळी तयारी करून नेमकं कोणाला दाखवणार आहात? आतमधलं अंतःकरण कसं आहे? सडलेलं मांस आणि हाडांनी भरलेलं आहे. बाहेरून तर छान दिसतायत, सुंदर दिसतायत, बायबल असं सांगतं की बाहेरून लोकांना नीतिमान दिसताय. हे फक्त धार्मिक लोकांविषयी मी आज बोलत आहे, जगिक लोकांविषयी बोलत नाही. जे सो कॉल्ड ख्रिश्चन आहेत, स्वतःला ख्रिश्चन म्हणवणारे लोक असं सांगतात की, असं सांगितले की बाहेरून लोकांना नीतिमान दिसतात, परंतु आतमध्ये ढोंगाने आणि अनितीने भरलेले आहेत. आमच्या जीवनामध्ये ढोंग आहे काय? प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारल्याचं ढोंग आम्ही केलंय का? आम्ही धार्मिक असल्याचं ढोंग करत आहोत काय? आम्ही नीतिमान असल्याचं ढोंग करत आहोत काय? आणि जर असं काही असेल तर आमची केवढी दुर्दशा होईल असं प्रभू येशू ख्रिस्त म्हणतोय. आम्ही ढोंगी नसावं अशी परमेश्वराची इच्छा आहे. त्याची अपेक्षा आहे आम्ही आध्यात्मिक जीवनामध्ये अधिक पुढे जाणारे लोक असावेत. आमचं जीवन आत्मिक स्वरूपाचं असावं अशी त्याची इच्छा आहे. आणि मग एक सुंदर उदाहरण त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगतो की आदाम, ज्याने झाडाचं फळ खाल्लं, ज्याच्या पत्नीने हवेने
स्वतः फळ खाल्लं, ती सैतानाकडून फसवली गेली आणि तिने ते फळ आदामाला दिलं, त्यांनी ते फळ खाल्लं आणि ते फळ खाल्ल्यानंतर ज्यावेळेस त्यांना कळालं की आपण नग्न अवस्थेमध्ये आहोत, ज्यावेळेला त्यांचे डोळे उघडलेत, त्यावेळेला ते जाऊन लपलेत झाडामागे आणि अंजिराच्या झाडाच्या पानांनी त्यांनी स्वतःला कव्हर केलं असं सांगितलंय. आणि मग त्या अंजिराच्या झाडाच्या पानांनी त्यांनी स्वतःला कव्हर केलं. ही होती त्यांची धार्मिकता. का तर त्यांना देवापुढे जायचं होतं, का तर त्यांना जगापुढे यायचं होतं. स्वतःला स्वतःच्या पद्धतीने कव्हर करायचा केला गेलेला प्रयत्न होता, एक निष्फळ प्रयत्न. परंतु उत्पत्ती 3:21 मध्ये जर जाऊन तुम्ही पाहिलं तर तिथे असं सांगितले की परमेश्वराने त्यांना चामड्याचं वस्त्र दिलंय. परमेश्वराने त्यांच्यासाठी एक नवीन वस्त्र तयार केले. ही होती आत्मिकता. कारण परमेश्वराने मग त्यांच्यासाठी एक बळी दिलाय आणि ते बळी दिल्यानंतरच चामडं तयार केलं जातं. एखाद्या पशुला मारल्यानंतरच त्याचं चामडं काढलं जातं. आणि मग परमेश्वराने स्वतः तिथे रक्त सांडलंय. त्या कोकऱ्याचं, मेंढराचं, ज्याचं कोणाचं असेल, ज्या कुठल्या पशुला तिथं मारलं गेलं असेल, त्याचं रक्त परमेश्वराने त्यांना सांडण्यासाठी सांगितलं, शिकवलंय. बळीची प्रक्रिया तिथून सुरुवात झाली आणि त्यांच्यासाठी ते चामडं त्यांना शरीरावरती पांघरण्यासाठी म्हणून दिले. हालेलुया. पण त्या अगोदर देवाच्या गौरवी सामर्थ्यामध्ये ते जगत होते. तोपर्यंत त्यांना माहित नव्हतं की आपण नग्न आहोत. ज्या क्षणाला त्यांनी पाप केलं त्याच क्षणाला त्यांच्यामधून देवाचं गौरवी वस्त्र निघून गेलंय. हालेलुया. आणि शापाने त्यांच्या जीवनात प्रवेश केलाय. आणि त्यांची धार्मिकता ही होती की त्यांनी स्वतःच्या पद्धतीने झाडाची पानं स्वतःच्या भोवती लपेटली होती. परंतु परमेश्वर त्यांना आध्यात्मिक गोष्टीमध्ये कसं पुढे जायचं हे शिकवत होता. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि मग जर तुम्ही पुढे आलात तर तुमच्या लक्षात येईल की प्रभू येशू ख्रिस्ताने मार्क शुभवर्तमानात 11व्या अध्यायामध्ये त्या अंजिराच्या झाडाला शाप दिलेला आम्ही पाहतो. मार्क शुभवर्तमान 11वा अध्याय आणि 14व्या वचनामध्ये असं म्हटले, तेव्हा तो त्याला म्हणाला, कोणीही यापुढे तुझे फळ कधीही न खावो. त्याचे शिष्य हे ऐकत होते. एक अंजिराचं झाड होतं आणि त्या अंजिराच्या झाडावरती कुठलेच फ्रूट त्या पिरियडमध्ये लागलेलं नव्हतं. त्याच अंजिराच्या झाडाला, ज्या अंजिराच्या झाडाच्या पानांनी आदामाने स्वतःला गुंडाळण्याचा प्रयत्न केला होता, स्वतःला झाकण्याचा प्रयत्न केला होता. प्रेज द लॉर्ड. तुमची धार्मिकता तुम्हाला झाकू शकणार नाही. तुमची धार्मिकता तुमच्या पापाचा डाग काढू शकणार नाही. तुमची धार्मिकता तुम्हाला स्वर्गाच्या राज्यामध्ये घेऊन जाऊ शकणार नाही. निश्चित आम्ही धार्मिक असलंच पाहिजे, परंतु दिखावा करणारा धार्मिकता नकोय आम्हाला. आम्हाला आध्यात्मिक जीवन जगायला शिकायचंय. आजकाल बॉर्न अगेन ख्रिश्चन, मी नेहमी सांगतोय, नव्याने जन्मलेले ख्रिस्ती, नवीन जन्म झालेले ख्रिस्ती, अशा लोकांची आज परमेश्वराला गरज आहे. आमच्या जीवनामध्ये आमचा नवीन जन्म झालाय का? आम्हाला आज त्या गोष्टींकडे थोडंसं लक्ष द्यायचंय. आम्ही कशा प्रकारचं जीवन जगत आहोत. आणि म्हणून काईन आणि हबेलाचं एक सुंदर उदाहरण लक्षात येतं. यहुदाच्या पत्रात जर गेलात 11व्या अध्यायामध्ये, यहुदाचं पत्र 11वा अध्याय, यहुदाच्या पत्रामध्ये 11वं वचन असं सांगतं की, बघा मी तुम्हाला वाचून दाखवतो. त्यांची केवढी दुर्दशा होणार, कारण ते काईनाच्या मार्गाने चालले, द्रव्यासाठी बलामाच्या भ्रांती मार्गात बेफामपणे घुसले आणि कोरहासारखे बंड करून त्यांनी आपला नाश करून घेतला. 3 सुंदर उदाहरणं इथं आम्हाला सांगण्यात आलेली आहे. केवढी दुर्दशा होणार त्या लोकांची जे फक्त धार्मिक आहेत. काईन पण धार्मिक होता, काईनाने पण वेदीवरती अर्पण आणलं. हबेल पण धार्मिक होता, पण हबेल फक्त धार्मिक नव्हता, तर तो आध्यात्मिक दृष्टिकोनातून धार्मिक होता. हालेलुया. तो आत्मिक जीवन जगणारा होता. परमेश्वराला काय हवंय काय नको हे पाहणारा तो होता. परंतु काईन मात्र करायचा म्हणून करणारा.
करायचं म्हणून करायचं, अशा पद्धतीचं जीवन जगणारा. आम्ही पण आज तशाच प्रकारचे आहोत काय? फक्त करायची म्हणून करायची भक्ती, अशा प्रकारचं जीवन जगतोय का? देवाला न्यायचं म्हणून न्यायचं, काहीतरी घेऊन जायचं. काहींनी तेच केलं. चला शेतीतलं काहीतरी आहे थोडंसं, ह्या झाडाचं थोडंसं, त्या झाडाचं काहीतरी तोडून 2-4 प्रकारचे फ्रुट्स, फळं, भाज्या काहीतरी तो घेऊन आला असेल. परंतु हबेलाला माहित होतं परमेश्वराला काय हवंय. निर्दोष असा मेंढरू, आणि त्याने स्वतःच्या पापांसाठी म्हणून बलिदान म्हणून त्याने त्या वेदीवरती ते सादर केलं. त्या मेंढराचा बळी देऊन त्याने ते रक्त त्या वेदीवरती शिंपडलं असेल आणि तो म्हटला असेल की परमेश्वरा, हे माझ्या पापाचं प्रतीक आहे, मी पाप केले आणि त्या पापाच्या बद्दल मी पश्चाताप करत आहे आणि म्हणून ह्या मेंढराला मी अर्पण म्हणून तुझ्या समोर सादर करत आहे. हे रक्त माझंच आहे असं समजून तू स्वीकार कर. अशा पद्धतीची कदाचित त्या हबेलाची प्रार्थना असेल. बळी द्यायचं म्हणजे उगाचच बळी द्यायचं म्हणजे आमच्या पापांची क्षमा होती असं नव्हता तो प्रकार. त्या बलिदानाच्या मागे एक गहन अर्थ होता. आम्हाला अनेकांना आजही त्या गोष्टी समजलेल्याच नाहीये. प्रभू येशू ख्रिस्ताने बलिदान दिलं इतकंच माहित आहे, परंतु ते बलिदान नेमकं काय आहे, का त्यांनी ते रक्त सांडले, त्या रक्त सांडण्याच्या वाटेमागचा उद्देश काय, त्या रक्ताच्या द्वारे आम्ही कसे शुद्ध होतो, या गोष्टी अनेकांना आजही समजलेल्या नाहीत. आणि सो कॉल्ड फक्त ख्रिश्चन आज जरा त्याच्यातून बाहेर पडूया. धार्मिकता नको तर आध्यात्मिक धार्मिकता आम्ही आमच्या जीवनामध्ये कशी तयार होईल याच्याकडे लक्ष देऊया. फक्त ज्ञानानेच परिपूर्ण व्हायचं नाही. बायबल तर असंही म्हणते की ज्ञानाच्याच अभावी माझ्या लोकांचा नाश होतोय. ज्ञान नाही, समजलेलं नाही, समजत नाही, नेमकं काय करायचं ते कळत नाही. पिढ्यानपिढ्या जशा चालत आल्यात तसंच आम्ही आजही जगत आहोत. बदलूया थोडंसं स्वतःला. कायनासारखी धार्मिकता नको, हबेलासारखी आध्यात्मिकता आमच्या जीवनामध्ये आली पाहिजे. हालेलुया. पुढे गेलं तर द्रव्यासाठी बलामाच्या भ्रांती मार्गात बेफामपणे घुसले. पैशासाठी देवाचा सेवक काय करू शकतो हे बलामाकडे पाहिल्यानंतर समजतं. कसे आहोत आम्ही? पैशासाठी काही करणारे. थोडंसं दान दिलं तर आम्हाला त्याची प्रतिष्ठा मिरवायची. आम्हाला थोडंसं करायचं आणि काय म्हणतात, एक चांगली म्हण आहे मराठीमध्ये, तुम्हाला लक्षात आली तर मला सांगा, कमेंट करा मला. थोडंसंच द्यायचं आणि खूप मोठं दाखवायचं. ते पास्टर आरुल थॉमसनी एक छान सांगितलं होतं की 30-40 रुपयाचा राजमा चावल तुम्ही एखाद्या गरीबाला देता आणि त्याचे 50 फोटो काढून सगळीकडे सोशल मीडियावरती तुम्ही व्हायरल करता. कोणाला दाखवता? आधी ही धार्मिकता नाही. प्रभू येशू ख्रिस्त तर म्हणतो की तुम्ही उजव्या हाताने जे देता ते डाव्या हाताला पण कळू देऊ नका. तुमची धार्मिकता लोकांना दाखवणारी नसावी. आध्यात्मिक लोक जे असतील ते या गोष्टी करणार नाहीत. जगाला प्रदर्शन मांडण्यासाठी दान धर्म करू नका. परमेश्वर संतुष्ट व्हावा म्हणून निश्चित दान धर्म करणारे लोक बना. परमेश्वराची भक्ती आम्ही कशी करत आहोत? द्रव्यासाठी बलामाच्या भ्रांती मार्गात बेफामपणे तो घुसलाय आणि कोरह सारखे बंड करून त्यांनी आपला नाश करून घेतला. कोरह पण असाच, ज्याला परमेश्वराने सगळ्या मिस्र देशातून ज्या इस्रायली लोकांना बाहेर काढलं त्यांच्यापैकीच एक जण हा कोरह. परंतु त्या कोरहाने पण परमेश्वराविरुद्ध बंड केलंय, मोशे विरुद्ध बंड केलंय आणि मग परमेश्वराला राग आला आणि परमेश्वराने त्याला, त्याच्या संपूर्ण परिवाराला, त्याच्या संगतीच्या सगळ्या लोकांना
पृथ्वीने गिळून टाकलंय असं सांगितलं. पृथ्वी दुभांगली आणि त्यांना जिवंतपणे त्या पृथ्वीने आतमध्ये घेतलंय असं सांगण्यात आलंय बायबलमध्ये. कसे आहोत आम्ही? अशा प्रकारची धार्मिकता आहे का? बंडखोरी करणारी, द्रव्यासाठी पैशासाठी काही पण करणारी. यहूदा इस्करियोतनी 30 रुपयांसाठी प्रभू येशू ख्रिस्ताला विकलं होतं. आम्ही पैशासाठी त्या देवाचं वचन बाजूला ठेवून नको त्या गोष्टी करत आहोत. पैशासाठी तुम्ही काय करत आहात आज तुमच्या जीवनामध्ये तुम्ही विचार करा. आम्ही कशा प्रकारचं जीवन जगत आहोत? जर तुम्ही जुन्या करारामध्ये गेलात तर शद्रक, मेशक, अबेदnego, दानिएल आणि मग अलिशा, अब्राम, इसाक आणि या सगळ्यांकडे जर पाहिलं तर प्रियांनो तुमच्या लक्षात येईल की ते सगळेजण परमेश्वराला गौरव देणारे असे होते. ते सगळेजण परमेश्वराला गौरव देणारे असे होते. 12 शिष्यांकडे जर पाहिलं तर 12च्या 12ही शिष्य हुतात्मे झालेले आहेत. ते येशूच्या नावासाठी मरण पावलेले आम्ही पाहतो. ते सगळेजण धार्मिक नव्हते, ते आत्मिक जीवन जगत होते. पवित्र आत्म्याने भरून देवाचा गौरव करणारे जीवन ते जगत होते. आज तीच गरज आहे तुम्हाला आणि मला. फक्त धार्मिकता दाखवणारी धार्मिकता नकोय. आत्म्याने भरून देवाच्या गौरवासाठी जगणारं जीवन तुम्हाला आणि मला जगायचंय. हालेलुया. देवाच्या आत्म्याने भरून देवाचा गौरव करणारे लोक आम्हाला बनायचे. आणि मग आम्ही परमेश्वराच्या नीतिमत्वाला वश होणारे लोक आहोत का? धार्मिकतेला वश होणारे लोक आहोत का? रोमकरास पत्र 10वा अध्याय आणि 3रं वचन आम्हाला काय सांगतं आपण बघूया त्याच्याकडे. रोमकरास पत्र 10:3. आणि तिथे असं म्हटले की कारण त्यांना देवाच्या नीतिमत्वाची जाणीव नसल्यामुळे ते आपलेच नीतिमत्व स्थापावयास पाहत असल्यामुळे देवाच्या नीतिमत्वाला ते वश झाले नाहीत. स्वतःच नीतिमत्व स्थापन करायचा प्रयत्न. जर आदामाने अंजिराची पानं गुंडाळत बसण्याऐवजी जर म्हटलं असता परमेश्वराला की परमेश्वरा मी चुकलो, मी आज नग्न आहे आणि मी तुझ्या समोर येऊ शकत नाही, मी पश्चाताप करतो, मी आणि माझ्या पत्नीने आम्ही तू नको असलेलं, तू सांगितलेलं जे फळ आम्ही खायची गरज नव्हती ते आम्ही खाल्लंय, परमेश्वरा आम्ही तुझ्या समोर नतमस्तक होतो, आम्हाला क्षमा कर, अशी जर विनंती त्यांनी केली असती तर कदाचित मनुष्य जातीला शापामध्ये जावं लागलं नसतं. परंतु स्वतःच्या बुद्धीने स्वतःला झाकण्याचा जो प्रयत्न, केविलवाना प्रयत्न त्यांनी केलाय आणि त्याचं फळ हे आहे की आज आम्ही सगळेजण शापामध्ये आहोत. परंतु देवाला धन्यवाद की त्यांनी 2000 वर्षापूर्वीच प्रभू येशू ख्रिस्ताला या जगामध्ये पाठवलं. त्या परमेश्वराला, त्या जिवंत देवाला, त्या यहोवाला धन्यवाद, कारण त्यांनी त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये पाठवला. आमच्या पापांसाठी तो मरण पावला. 1 योहान 1:7 मध्ये सांगते की येशूचे रक्त आम्हाला सगळ्या पापांपासून शुद्ध करतं आणि त्याच्या रक्ताच्या द्वारे आमच्या प्रत्येकाच्या अपराधांची क्षमा होती. त्या जिवंत देवाला कोटी कोटी धन्यवाद की तो येशू आम्हाला आमच्या अपराधांची क्षमा करायला तयार आहे. पण धार्मिक जीवन जगायचा प्रयत्न करत असाल तर थोडासा प्रॉब्लेम आहे. धार्मिक जीवन जगायचा प्रयत्न करत असाल तर थोडासा प्रॉब्लेम आहे. परंतु आध्यात्मिकतेकडे चाललेले असताल, आध्यात्मिक जीवनामध्ये वाटचाल करायचा प्रयत्न करत असताल, देवाचं वचन सातत्याने वाचत असताल, स्वतःच्या जीवनामध्ये बदल घडवण्याचा प्रयत्न करत असताल तर जिवंत देवाला निश्चित गौरव असो आणि परमेश्वर अशा प्रत्येक व्यक्तीला अद्भुतरित्या आशीर्वादित करो, त्याच्या पवित्र आत्म्याने तो प्रत्येकाला भरो, हीच मी तुमच्या सगळ्यांसाठी आज निश्चित प्रार्थना करेल. परंतु आम्हाला लोकांना दाखवणारं जीवन जगायचं नाही. हालेलुया. आम्ही किती धार्मिक आहोत हे आम्हाला कोणाला दाखवायची गरज नाही. मला
4 लोकांमध्ये गेल्यानंतर मलाच प्रार्थना करायला का सांगितली नाही, आणि मग मी तर सो अँड सो असा आहे तसा आहे आणि हे आहे आणि ते आहे, मी किती चांगला आहे, मी किती श्रेष्ठ आहे, मी किती मोठ्या मोठ्या पदवी घेतल्यात, माझ्या नावापुढे किती छान छान पदव्या लागलेल्या आहेत, हे लोकांना सांगायची काय गरज नाही. प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा वैभवाने येईल त्यावेळेला तुमच्या नावापुढे बिशप लागलंय का, रेव्हरंट लागलंय का, पास्टर लागलंय का, आणि कोणती पदवी लागली, अपोस्टल आहात का, अजून कोणत्या प्रकारचे प्रेषित आहात, तुम्ही कोण आहात, परमेश्वराला काय घेणं देणं नाही. येशू असं म्हटलं की तुम्ही माझ्या नावात चिन्ह चमत्कार केलेले असतील, तुम्ही माझ्या नावाने भूत काढलेली असतील, तरी एक वेळ असेल की तो म्हणाल की मी तुम्हाला ओळखतच नाही, अहो अनाचार करणाऱ्यांनो माझ्या समोरून निघून जा. कुठली धार्मिकता घेऊन आम्ही जगतोय? अंतःकरण शुद्ध नसेल. मी मागच्या वेळेस सांगितलं, मागच्या व्हिडिओमध्ये, अंतःकरणाची जर सुंदर झालेली नसेल तर प्रियांनो अवघड गोष्टी आहे. आमचं अंतःकरण शुद्ध नसेल, आमच्या अंतःकरणातून आम्ही एखाद्याला क्षमा केलेली नसेल, आमच्या अंतःकरणातून आम्ही ज्या गोष्टी नाही करायला पाहिजेत त्या केलेल्या असतील, परंतु जर आम्ही त्याची क्षमाच मागितलेली नसेल, आमचं अंतःकरण एखाद्याविषयी अतिशय द्वेषाने भरलेलं असेल, आमचं अंतःकरण एखाद्याविषयी अतिशय वाईट झालेलं असेल, आम्ही सार्वकालिक जीवनात जाऊ शकणार नाही. जोपर्यंत आम्ही आमचा राग, द्वेष, मत्सर, निंदा, चहाडी, लबाडी या सगळ्या गोष्टी सोडून देत नाही, आमच्या जीवनातून आम्ही नको असणाऱ्या, देवाला नको असणारी प्रत्येक एक गोष्ट जोपर्यंत काढून टाकत नाही, तोपर्यंत आम्ही सार्वकालिक जीवनासाठी पात्र ठरत नाही, असं बायबल आम्हाला अतिशय स्पष्ट सांगतं. आणि मग तुमचं आणि माझं काम आहे, कर्तव्य आहे की आम्ही आमच्या जीवनातून त्या सगळ्या चुकीच्या गोष्टी काढून टाकल्या पाहिजेत. क्षमा करा, एकमेकांना क्षमा करा आणि सोडून द्या. तुम्ही एकमेकांबद्दल राग ठेवू नका, द्वेष ठेवू नका, मत्सर ठेवू नका. प्रत्येक गोष्ट देवाच्या हातात सोपवून द्या आणि तो परमेश्वर त्याला जे योग्य वाटतं ते तो योग्य वेळेला निश्चित करेल. तुमचं काम आहे देवाशी कनेक्ट होण्याचं, देवासंगती एकनिष्ठ राहण्याचं, देवाच्या जवळ जाण्याचं, देवाची स्तुती आणि आराधना आत्म्याने आणि खरेपणाने करण्याचं. आज विचार करा प्रियांनो, कशा प्रकारचं जीवन तुम्ही आणि मी जगत आहोत. प्रेषित 17:30 मध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे पश्चाताप करा, ही आज्ञा आहे. सातत्याने पश्चाताप करा. प्रकटीकरण 3:21 मध्ये जर पाहिलं तर तिथं असं सांगितलं की जो विजय मिळवतो, प्रकटीकरण 3:21 तिथे असं सांगितलं की जो विजय मिळवतो, मी जसा विजय मिळवून आपल्या पित्याबरोबर त्याच्या राजस्थानावर बसलो, तसा जो विजय मिळवतो त्याला मी आपल्या राजस्थानावर आपल्या बरोबर बसू देईल. जो विजय मिळवल त्याला राजस्थानावर त्या येशू संगती बसायची संधी आहे. विजय मिळवायचा आहे, मग तुम्हाला युद्ध करावं लागेल. युद्ध केल्याशिवाय विजय मिळणार नाही. युद्ध केल्याशिवाय, स्वतःला बदलल्याशिवाय तुम्ही विजय मिळवू शकत नाही. विजय कोणावर मिळवायचा आहे, कोणाबरोबर युद्ध करायचंय? तुमचं आणि माझं युद्ध त्या अंतराळातल्या दुरात्म्यांसंगती आहे, त्या सैतानाच्या अधिपतींबरोबर आमचं युद्ध आहे. त्या सैतानासंगती आम्हाला युद्ध करायचंय. आणि प्रियांनो, त्याच वेळेला आम्हाला आमच्या शरीराचे ज्या वासना आहेत, त्याच्यावरती आम्हाला विजय मिळवायचा आहे. आणि जो विजय मिळवतो त्याच्यासाठीच, हालेलुया, त्याच्यासाठीच सार्वकालिक जीवन आहे. प्रभू येशू ख्रिस्त असं म्हटला नाही की जो हारलाय त्याला पण मी माझ्या जवळ घेईल. तो म्हटला जो विजय मिळवतो, प्रेज द लॉर्ड, जो स्वतःच्या देहावरती विजय मिळवतो, जो स्वतःच्या देह स्वभावावरती विजय मिळवतो, जो ख्रिस्तासाठी स्वतःला समर्पित करतो, त्याला तो येशू म्हणतो की मी माझ्या राजसिंहासनावर बसू देईल, माझ्या जवळ बसू देईल. हालेलुया. आज तुमचं आणि माझं काम आहे, तुमची आणि माझी गरज आहे. आम्हाला जगाला दाखवणारी धार्मिकता नाही,
तर आध्यात्मिक जीवन आम्हाला कसं जगता येईल, आमच्या आत्मिक जीवनामध्ये कशी वाढ होईल, आम्ही पवित्र आत्म्याने भरून कसं जीवन जगू, याच्याकडे पाहण्याची आज आम्हाला खूप गरज आहे. विचार करा प्रियांनो. आमोसच्या पुस्तकामध्ये 7वा अध्याय आणि 7-8 मध्ये जर तुम्ही गेलात तर तिथे तुम्हाला पाहायला मिळेल. आमोसचं पुस्तक 7वा अध्याय 7-8. त्याने मला दाखवले, तो पहा, ओळंबा लावून बांधलेल्या भिंतीवर प्रभू उभा आहे, त्याच्या हातात ओळंबा आहे. परमेश्वरा मला म्हणाला, आमोसा तुला काय दिसते? मी म्हणालो, ओळंबा. प्रभू म्हणाला, पहा, माझे लोक इस्रायल यांच्यामध्ये मी ओळंबा धरतो, मी यापुढे त्यांची गय करणार नाही. प्रेज द लॉर्ड. तर म्हणतो मी ओळंबा धरलाय. 5व्या अध्यायामध्ये 24व्या वचनात आमोसच्याच पुस्तकामध्ये असं म्हटलंय, न्याय पाण्याप्रमाणे व धार्मिकता प्रचंड लोंढ्याप्रमाणे वाहो. प्रेज द लॉर्ड. कशी धार्मिकता? ती धार्मिकता प्रचंड लोंढ्याप्रमाणे वाहणारी पाहिजे. डबक तयार झालेली धार्मिकता नकोय. प्रचंड लोंढ्याप्रमाणे वाहणारी धार्मिकता, न्याय पाण्याप्रमाणे वाहणारा असला पाहिजे. शुद्ध, निर्मळ, शुद्ध रीतीने न्याय होतोय का? आज तर कोर्टात गेले तरी तुम्हाला न्याय मिळणार नाही. इतकी वाईट अवस्था या न्यायपालिकेची झालेली आहे. प्रियांनो, आज विचार करा, परमेश्वराला कसल्या प्रकारचं अर्पण घेऊन, कसली धार्मिकता घेऊन आम्ही परमेश्वरासमोर जात आहोत. आम्ही चर्चमध्ये, मंदिरामध्ये जात आहोत, परंतु आम्हाला त्या देवाला अर्पण आणता येते का? आमच्या मनाचं, आमच्या हृदयाचं समर्पण आम्हाला त्याला करता येते का? आम्ही शुद्ध मनाने, शुद्ध अंतःकरणाने त्या देवाची भक्ती करू शकतोय का? आम्हाला आज विचार करायचा या सगळ्या गोष्टींचा. आम्ही कशा प्रकारचं जीवन जगत आहोत? चुकीच्या पद्धतीने जगत आहोत तर आज आम्हाला बदलायची गरज आहे. आम्ही कुठल्या पास्टरसाठी जगतोय का? काही लोकांना फक्त त्याच पास्टरकडे गेल्यावरतीच फरक पडतो, अशी काही मानसिकता तयार झालेली आहे. काही लोक अंकुर नरुलाच्या पाठीमागे पळतात, काही लोक बजिंदर सिंगच्या पाठीमागे पळतात. तर कोणाचं कोण, तर कोणाचं कोण, कोणाला काय हवंय, कोणाला काय हवंय. येशू मात्र कोणालाच नकोय. हा एक मोठा प्रॉब्लेम आहे. लोक फक्त आशीर्वादांकडे पाहत आहेत. कोणीतरी माझ्या डोक्यावर हात ठेवावा म्हणजे मला आशीर्वाद प्राप्त होतील. कोणाचंच असं म्हणणं नाही की येशू माझ्या जीवनात यावा आणि मी येशूच्या गौरवासाठी जगावं. कोणीच असं का म्हणू शकत नाही. आज विचार करा, आमच्या मनाची ती तयारी झाली पाहिजे. तो देव जर जीवनामध्ये असेल तर सगळ्या प्रकारचे आशीर्वाद प्राप्त होणार आहेत. परंतु लोकांना फक्त आशीर्वादच हवेत. स्तोत्र 103 मध्ये 7व्या वचनामध्ये असं म्हटले की इस्रायल लोक परमेश्वराच्या हाताकडे पाहत होते, परंतु मोशेला मात्र त्याचे मार्ग माहित होते. कोणत्या मार्गावर चाललं पाहिजे, कसं चाललं पाहिजे हे मोशेला माहित होतं. पण इस्रायल लोक मात्र फक्त आशीर्वादांकडेच पाहत होते. आज आम्ही फक्त आशीर्वादच शोधत आहोत का? जगाला दाखवणारी धार्मिकता त्याच्यामध्ये आम्ही चालत आहोत का? की आम्ही खऱ्या मनाने, खऱ्या हृदयाने, खऱ्या अंतःकरणाने त्या देवासमोर नेत्रातून अश्रू गाळणारे लोक आहोत? लोकांना दाखवण्यासाठी काहीच करू नका. लोक तुम्हाला आज तुमची प्रशंसा करतील, तेच लोक उद्या तुम्हाला नावं पण ठेवतील. तेच लोक तुमची निंदा पण करतील आणि तेच लोक तुम्हाला चांगलं पण म्हणतील. त्या लोकांकडे पाहू नका. परमेश्वर माझ्यासाठी काय बोलतो हे जास्त महत्वाचं आहे. परमेश्वराच्या नजरेत मी कसा आहे हे जास्त महत्वाचं आहे. तो परमेश्वर प्रेमळ आहे, तो दयाळू आहे, तो कृपाळू आहे, तो मंद क्रोध आहे. तुम्ही पापात पडलात, तुम्ही चुकलात म्हणून तो तुमचा लगेच उठून न्याय करणारा परमेश्वर नाही. तो तुम्हाला झिडकारून देणारा, तो नाकारणारा, तो तुम्हाला लाथाडणारा परमेश्वर नाही. तो मोठ्या करुणेने तुम्हाला जवळ घेणारा परमेश्वर आहे. हालेलुया. तो परमेश्वर प्रेमळ आहे आणि तो आजही तुमच्यावर प्रेम करतो आणि त्या प्रेमापोटीच
त्याने सुमारे 2000 वर्षापूर्वी त्याने स्वतःचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये पाठवला. त्याने त्याच्या स्वतःच्या पुत्राचं बलिदान तुमच्या आणि माझ्यासाठी केले. आम्ही त्या पुत्राच्या नावावरती विश्वास मात्र ठेवलाय, पण तो थोड्याच परिस्थितीत आहे, थोडक्याच आहे. थोडासा तुमच्या विश्वासामध्ये वाढ करा, तुमच्या प्रीतीमध्ये वाढ करा. आजपर्यंत एकमेकांची विचारपूस करत नव्हता, आता जरा विचारपूस करायला सुरुवात करा. याचं त्याला करणारे बनू नका. याची निंदा त्याच्याकडे आणि त्याची निंदा त्याच्याकडे करणारे बनू नका. विचारपूस करा. आजारी लोकांची विचारपूस करा, गोरगरिबांची विचारपूस करा. उगाच चर्चमध्ये त्याच्याकडे, याच्या घरी जा, त्याच्या घरी जा, त्याच्या घरी जा, आणि काय करतोय तू, कसं चाललंय तुझं, मग या घरातून निघायचं आणि दुसऱ्या घरात जाऊन सांगायचं तो असं करत होता. या पद्धती बंद करा प्रियांनो. त्याच्यातून काही प्राप्त होणार नाही. तुमच्या मुखातून कसलेही कुचके भाषण न निघो, असं पौल एका ठिकाणी सांगतो. कुचकं भाषण करणारे लोक बनू नका. हलक्या कानाचे लोक बनू नका. कोणतरी काहीतरी सांगताय आणि मग आम्ही त्याचं ऐकतो आणि मग त्याच्यावर विश्वास ठेवून आम्ही दुसऱ्या संगती भांडण करायला उठतोय. बदला, स्वतःला बदला. कोण काय बोलतोय, कोण काय बोलतोय याच्याकडे लक्ष देण्यापेक्षा देव माझ्या संगती काय बोलतोय, हालेलुया, याच्याकडे लक्ष द्यायचा आपण प्रयत्न करूया. विचार करा प्रियांनो, आज कशा प्रकारचं जीवन आम्ही जगत आहोत. परमेश्वर तर असं म्हणतो की मी हातामध्ये ओळंबा धरलाय, आणि मग तो ओळंबा एक भिंत नीट करण्यासाठी ती सरळ स्ट्रेट लाईन मध्ये असावी म्हणून प्रत्येक विटेवर वीट रचली जात असताना तो ओळंबा लावला जातो. आणि त्यावेळेला कुठे ती भिंत स्ट्रेटपणे उभे राहते आणि मग असे मजल्यांवर मजले उभे राहू शकतात. पण विदाऊट ओळंबा कुठलीही भिंत बांधली जात नाही. तुमचं आणि माझं आध्यात्मिक जीवन जर त्या ओळंब्याप्रमाणे नसेल तर कुठेतरी प्रॉब्लेम मध्ये आहोत. विचार करा, आमच्या धार्मिकतेला जर त्या परमेश्वराने ओळंबा लावला तर काय होईल. भिंतीच्या विटांकडे जर पाहिलं, एक वीट आतमध्ये आलेली आहे, एक वीट पलीकडे गेलेली आहे, मध्ये कुठेतरी खड्डा पडलेल्या अवस्थेत आहे, वाकड्या तिकड्या विटा लागलेल्या आहेत. चालेल का आम्ही अशा प्रकारच्या भिंती आमच्या घराला बांधणार आहोत का? मग आमची धार्मिकता जर अशी वाकड्या तिकड्या अवस्थेमध्ये असेल तर ती परमेश्वराला मान्य होणारी असेल का? आज आम्हाला विचार करायचा. प्रयत्न करा प्रियांनो, आम्ही स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करूया. आम्ही धार्मिकतेकडे जाण्यापेक्षा त्या आत्मिकतेकडे जाण्याचा आम्ही प्रयत्न करूया. आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करण्याचा आपण प्रयत्न करूया. देवाला त्या अंजिराची झाडांची पानं नको होती, त्याला त्या झाडावरती फ्रुट्स हवे होते, त्याला ती फळं हवी होती. आणि त्या फळांची आज तो परमेश्वर अपेक्षा तुमच्याकडून आणि माझ्याकडून करतो. गलतीकारस पत्र 5:22 मध्ये सांगितल्याप्रमाणे प्रेम, प्रीती, शांती, आनंद, चांगुलपणा, ममता, सहनशीलता, इंद्रिय दमन, विश्वासूपणा या सगळ्या प्रकारच्या त्या फळांनी तुमचं आणि माझं जीवन भरलेलं असावं अशी त्या परमेश्वराची इच्छा आहे. आम्ही कसं जीवन घेऊन जगत आहोत आज आम्हाला विचार करायचा. जर आमच्या जीवनात ती फळं नसतील तर प्रियांनो त्या देवाकडे आज मागूया. त्या देवाला म्हणूया की आम्ही कदाचित आजपर्यंत चुकीच्या प्रकारचं जीवन जगलो असेल. माझ्या देवा, आम्हाला खरं जीवन जगता येऊ देत. ज्याप्रमाणे येशूने त्या निकोदेमसला सांगितलं, नव्याने जन्मल्या वाचून, पाण्याने आणि आत्म्याने जन्मल्या वाचून कोणाचाही स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होणार नाही. आम्ही त्या देवाला सांगायला शिकूया, परमेश्वरा, आम्हाला तुझ्या त्या पवित्र आत्म्यापासून जन्म हवाय. एका नवीन जन्मामध्ये तू आम्हाला घेऊन चल, एक नवीन सामर्थ्यामध्ये तू आम्हाला घेऊन चल. आपण त्या जिवंत देवाकडे आज प्रार्थना करूया. एका नवीन सामर्थ्यामध्ये त्याने आम्हाला चालवावं म्हणून आपण प्रार्थना करूया. एक नवीन आध्यात्मिक जीवन आम्हाला जगता यावं म्हणून आपण प्रार्थना करूया. या आपण आपले नेत्र बंद करू. राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, सेनांचे यहोवा, सर्व सृष्टीचा निर्माण करत्या परमेश्वरा, तुला कोटी कोटी धन्यवाद दे. तुझ्या दयास्थाना पुढे येतो. सुंदर अशा वचनांमधून तू बोलत आहेस त्याबद्दल तुला गौरव आणि गौरव देतो. जिवंत देवा, खरोखर आमचं जीवन कदाचित लोकांना दाखवणारं धार्मिक असं जीवन होतं परमेश्वरा, परंतु आज आम्ही तुला नम्रतेची विनंती आणि प्रार्थना करतो, आम्हाला लोकांना दाखवणारं नको. होय परमेश्वरा, बाहेरून चुना लावलेल्या कबरांसारखं जीवन आम्हाला जगायचं नाही, जे आतमधून हाडांनी आणि सडलेल्या मांसाने भरलेलं असेल. हो परमेश्वरा, दुर्गंधीयुक्त असं जीवन
आम्हाला जगायचं नाही परमेश्वरा, तर आम्हाला ते जीवन दे जे तुझ्या आत्म्याने भरलेलं असेल, ज्याच्यामधून सुगंध बाहेर पसरेल, तुझ्या वचनाचं सुगंध पसरवणारं जीवन तू आम्हा प्रत्येकाला दे, अशी आज नम्रतेची विनंती आणि प्रार्थना आम्ही तुझ्याकडे करतो. होय परमेश्वरा, अनेकांपर्यंत तुझं वचन घेऊन जाणार जीवन तू आम्हाला दे आणि पित्या तुझ्या नावाचा गौरव आम्हाला करता येऊ देत. आम्ही आज तुला विनंती करत आहोत, आमच्याकडून ज्या चुका पापा अपराध झाले असतील त्यांची तुझ्या दयेने कृपेने तू क्षमा कर. तुझ्या अधिक जवळ येणारं जीवन दे परमेश्वर, तुझ्याशी एकनिष्ठ राहणारं जीवन दे आणि होऊ देत आमच्या प्रत्येकाच्या जीवनाच्या द्वारे तुझ्या नावाचा गौरव होऊ देत. हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक भावाला बहिणीला तुझ्या हातामध्ये सोपवतो. प्रत्येकाचं मन हृदय अंतःकरण तू बदलणारा देव आहेस. होय परमेश्वरा, तुझ्या वचनांच्या द्वारे तू कार्य करणारा जिवंत देव आहेस. तुझं वचन हे सजीव आहे, ते दुधारी तलवारीप्रमाणे आहे. होय परमेश्वरा, ते आमच्या आत्मा आणि मज्जा आरपार छेदून आणि भेदून जाणारं वचन आहे. परमेश्वरा, त्या वचनाच्या द्वारे तू आज अनेकांची पकड घे आणि परमेश्वर पित्या प्रत्येकाला त्या धार्मिकतेमधून बाहेर काढ आणि तुझ्या त्या आध्यात्मिक जीवनामध्ये आत्म्याने आणि खरेपणाने जगणाऱ्या जीवनामध्ये तू प्रत्येकाला घेऊन चल, अशी मी तुला नम्रतेची विनंती आणि प्रार्थना करतो. दया कर, कृपा कर, मदत कर परमेश्वरा, आणि आमच्या प्रत्येकाचा तू ताबा घे, अशी विनंती आणि प्रार्थना करतो. हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू कार्य कर. प्रत्येकाच्या सर्व संकट, समस्या, अडी अडचणी तू सोडव. प्रत्येकाला तू अद्भुतरित्या आरोग्याचा स्पर्श कर आणि तू प्रत्येकाला आशीर्वादित कर, हीच आज विनंती आणि प्रार्थना करतो. या वेळेबद्दल पुन्हा एकदा तुला गौरव देतो, तुझी स्तुती करतो, तुझी प्रशंसा करतो. जिवंत देवा, सर्व गौरव तुला देत. इथून पुढचा वेळ तुझ्या हातात सोपवून देत. सर्व विनंती आणि प्रार्थना आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि सामर्थ्यवान नावात केली म्हणून तू ऐक पित्या. आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा, देवाचा गौरव करा, सातत्याने बायबल वाचन करा. परमेश्वराचे दिवस, येण्याचे दिवस जवळ आलेले असताना आम्ही अजून स्वतःची तयारी करूया, अधिक प्रार्थनेमध्ये वाढूया आणि अधिक वचनांमध्ये वाढण्याचा प्रयत्न करूया. आत्म्याने आणि खरेपणाने त्याची स्तुती आणि आराधना करायचा प्रयत्न करूया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. काळजी घ्या. थँक्यू. गॉड ब्लेस यू ऑल.